नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येते। लोणावळ्यामध्ये जरांगींची पायी दिंडी थांबवण्याचा सरकारचा सध्या प्रयत्न सुरू आहे। सरकारच्या शिष्टमंडळाशी आधी चर्चा करतो, मगच मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतो, अशा प्रकारचं वक्तव्य अगदी थोड्या वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। सध्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतरच लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने आगेकूच करायची की नाही या संदर्भातील निर्णय जरांगे पाटील घेणार आहेत। सरकारचा नवा मसुदा जरांगे पाटील समजून घेतायत, शिष्टमंडळाशी चर्चा देखील जरांगे पाटील करतायत। त्याच वेळेला गाड्यांची तोंड ही मुंबईच्या दिशेने वळवून ठेवा, चर्चेनंतरच मुंबईच्या दिशेने आगेकूच करायचं की नाही हा निर्णय घेऊ, असं आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना आता लोणावळ्यामध्ये केलेलं आहे। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे। लोणावळ्यामध्ये जरांगे पाटील यांची पायी दिंडी थांबवण्याचा प्रयत्न सध्या सरकारकडून केला जातो आहे। त्यांची चर्चा काय, त्यांनी काय मसुदा आणलाय, त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय, आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय, आपली मागणी कोणची, त्यांनी काय आणलंय, हे सगळं बघतो, चर्चा करतो। तवर तुम्ही जेवण करा, गाड्या एका लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा। पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही। त्यामुळे इकडे कुणी काही अफवा सोडली, गैरसमज सोडला, त्याला म्हणे तू घरी जाय मागे। एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा। मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही आणि मला करायचंय काय, अंधारात करून, अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे, उजेडात केलं तरी आरक्षणच पाहिजे। आणि अंधारात समजा बोललो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी त्याला हा म्हणत नाही। आता फक्त एकजुटीनं मला साथ द्या, आपल्याला एवढ्या वेळेस शांततेत आरक्षण आणून द्यायचंय। तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे, खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे। अशीच एकजूट ठेवली ते सुद्धा पायाखाली मुरगाळते मराठी, ते संकट सुद्धा चालता चालता एकजूट असू द्या। शब्द मोडू नका, मी तुमचा मोडणार नाही, आतापर्यंत नाही मोडला। शेवटचा शब्द सांगतो, शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही।